दिवस किती असतात? 15 दिवस. या 15 दिवसात आपल्या आजोबा पंजोबा मेलेले असतात. बरोबर. यांचे महाळ होतात. हा. अंशुल होतात. बरोबर. आणि हे जे संभेळ आपण म्हणतो. बरोबर. पण ही दोन दैत्यांची चंडमुंड दैत्यांची दोन शिर आहेत. शिर. हा. त्यावेळी ती शिर त्यावेळी चामडं नव्हतं. चामडं आपल्या अंगावरचं. हो. ह्या ज्या आता आपण रशी लावतो ती त्यावेळेला त्या राक्षसांची आखिरी करून त्याला रशी लावली. मंडळी, मी प्रथमेश आंबोकर, आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या आणि कोकणातल्या अजून एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मंडळी, गणेशोत्सव झालेला आहे. 12 दिवसाचे अनंत चतुर्थीचे गणपती पण विसर्जन झालेत आणि आपल्याकडे आता पितृपक्ष चालू झालेला आहे. कोकणामध्ये किंवा सगळीकडे पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि आमच्या कोकणामध्ये आहे ना, खास करून या पितृपक्षामध्ये जे गोंधळी असतात ना ते येतात आणि हा खास वर्म आहे. कारण पूर्वीपासून हा म्हणजे एक म्हणतात की पितृपक्षामध्ये जी कोण आपल्या घरातील किंवा इतर माणसं अशी कोण ऑफ झालेले असतात ना, तर या पितृपक्षामध्ये त्यांना काय बोलतात ते सोडलं जातं. या उद्देशाने ना आपल्या घरी पण गोंधळी काका आता येत आहेत आणि या गोंधळी काकांकडूनच जाणून घेऊया की याचं महत्त्व काय असतं. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत या व्हिडिओवरती बनून राहा. चला. आमचं नाव संदीप जयसिंग मस्के, नाना रामचंद्र जाधव. आमचा समाज गोंधळी, हिंदू गोंधळी या माध्यमातून आम्ही गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर अनंत चतुर्थीचं पितृपक्ष म्हणजे आपले वाडवडील वरती जे गेलेले असतात त्यांचे ह्या 15 दिवसामध्ये पित्रांचे दरवाजे उघडे असतात. आपण ह्या काळामध्ये जो आपण पैसा जो आपण देतो, दान धर्म जो आपण करतो, आपल्या पित्रांपर्यंत पोहोचला जातो त्या माध्यमातून. म्हणून हा पितृपक्ष मानला जातो. महाळ हे असे आयोनवमी, बरोबर, हे असे कार्यक्रम. त्याच्यानंतर नवरात्रीचा दिवस चालू होतो. म्हणजे पितृपक्षाचे दिवस किती असतात? 15 दिवस. या 15 दिवसात आपल्या आजोबा पंजोबा मेलेले असतात. बरोबर. यांचे महाळ होतात. हा. अंशुल होतात. बरोबर. तर म्हणजे महाळ म्हणजे काय असतो विषय, जो आपण वाडी ठेवतो ना त्याला आपण दुसरा शब्द म्हणजे महाळ असतो. ते 12व 13व हा वेगळं, ते वेगळं असतं. आपण जेव्हा वाडी ठेवतो ना झालं हा आपण आपल्या वडिलांचा आजोबांचा महाळ करतो. बरोबर. त्याला महाळ म्हणतात, अंशुल म्हणतात. असा तो कार्यक्रम ह्या 15 दिवसात केला जातो. बरोबर. आता दरवर्षीप्रमाणे आपण गेल्या वर्षी पण या गोंधळी बाबांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती केला होता, परंतु आता योगायोगाने मी आत्ताच घरी आलो आणि आपल्याला एक पुन्हा रूपी एक दाखवण्याची संधी भेटली की कोकणातले गोंधळी कसे असतात आणि गोंधळ्यांचा काय उद्देश किंवा आपल्या कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले कुठली आश्रय जात असो तरी हे केलं जातं. बरोबर. प्रत्येकाला दूध असो, सांबार असो, सगळ्यांचाही केलं. त्या सर्वांना तिथे कराव्याच लागतात. हो. आणि ते केलं जातं आणि मग त्याच्या नावाचं वर्णन केलं जातं.
ह्या आपल्या वाद्यांची जी नावं आहेत ना ती गेल्या ब्लॉगमध्ये होतीच, परंतु आता नवीन आहे आपल्या काही सबस्क्रायबरांना आहे ना या वाद्यांची जरा ओळख करून द्या. याला हा संबेळ म्हणतात. संबळ जी चहा बरोबर. ह्याला धुवा म्हणतात. हा हे चुंचुण. आता हे जे संबेळ आपण म्हणतो बरोबर. पण ही दोन दैत्यांची चंडमुंड दैत्यांची दोन शिर आहे. शिर. हा त्यावेळी ती शिर त्यावेळी चामडं नव्हतं, चामडं आपल्या अंगावरचं. हो. ह्या ज्या आता आपण रशी लावतो ती त्यावेळेला त्या राक्षसांची आतडी काढून त्याला रशी लावलेली गेली. हा त्याला संबेळ आपण संबेळ म्हणतो, पण ही दोन दैत्यांची शिर आहे. त्याचा हा संबेळ. बरोबर. चंडमुंड दैत्य राक्षसाचा वध अधिनाय शक्ती गेला त्यांची ही शिर आहे. बरोबर. आता गोंधळ जेव्हा असतो लग्नाचा तेव्हा हीच वाद्य वाजवतात ना. बरं मंडळी, हे लग्नाचा गोंधळ पण लग्नाचा गोंधळ, पांजीचा गोंधळ, बरोबर, वाघ्यामुळीचं जागरण ते पण हे संबेळावरच करतात. हा म्हणजे इतर कार्यक्रम पण हे करतातच ते ह्याच्यावर सगळे जातात. बरोबर. मुरली असली तर काही वेळेला ढप असतो. तर आपला पूर्ण पत्ता वगैरे. मुक्काम पोस्ट ओंबळी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, गोंधळेवाडी, नाना रामचंद्र जाधव, संदीप जयसिंह मस्के, हे गोंधळी. पुणे आम्ही पुऱ्या महाराष्ट्रात जिकडे तिकडे फिरत असतो. बरोबर. भिवंडी, वाडा, शहापूर, गुजरातपर्यंत, बडोदा पर्यंत, कोल्हापूर, आपले देव, आळंदी, राधापूर, सावंतवाडी, कुडाळ, जिकडे तिकडे गोंधळ आम्ही जातो. बरोबर. बरं, जर यांचा जर कॉन्टॅक्ट हवा असेल ना तर दादा आपले कॉन्टॅक्ट सांगतायत. 9907981351. तर मंडळी हा आपल्या काकांचा या दादांचा नंबर आहे. कोणाला जर गोंधळी पाहिजे असतील ना, कसं सर्रास आपल्या भारतामध्ये गोंधळ हा होतोच. हा तो लग्नाचा असेल किंवा गोंधळ देवीचा असेल, भावकीचा असो, बरोबर. हा माझा 9270290878 नाना गोंधळी. आता या वाद्यावरती आपल्या काठीने, आता बाबा हाताने वाजवत होते, आता या काठीने वाजवणार आहे. एक नंबर गाणं जबरदस्त झाला. म्हणजे खास करून हा गोंधळासाठी तयार केलेला गाणं असावा. खूप भारी म्हणजे मन एकदम भारी. प्रेक्षक आपल्या सबस्क्रायबरला पण नक्कीच आवडणार आहे गाणं. मित्रांनो, आत्ताच आपले गोंधळी काका वगैरे गेलेले आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळलंच असेल की कोकणामध्ये गोंधळी जेव्हा येतात ना पितृपक्षामध्ये, तर कशा पद्धतीने आपला मृत्यू झालेला असतो ना, तर त्या माणसांना कशा प्रकारे जागवण्याचं काम करतात ना,
तर ह्या व्हिडिओमधून आपल्याला कळलंच असेल. तर चला हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. पुन्हा भेटूया अशा एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.